11 मे रोजी राजा आणि सोनम यांचे लग्न झाले. कुटुंब खूप आनंदी होते. मित्रांमध्ये उत्साह होता. हे एक साधे लग्न होते. 9 दिवसांनंतर हनीमूनसाठी ते मेघालयात रवाना झाले. मनोरंजक गोष्ट अशी की सोनमने स्वतः हनीमूनचे संपूर्ण नियोजन केले होते. तिकिटांपासून हॉटेल बुकिंगपर्यंत सर्व काही सोनमच्या नावाने घडले होते. एक स्वप्नांनी भरलेले हनीमून जे आनंदाचे प्रतीक असावे ते एक भयानक शोकांतिका आणि रहस्यमय हत्येमध्ये बदलले. हे लग्न काही दिवसातच देशाच्या माथ्याळ्यात येईल हे कोणाला काय माहीत होते. मध्य प्रदेशातील इंदूरहून मेघालयाला हनीमूनला गेलेल्या नव्याने विवाहित जोडप्यांच्या राजा रघुवंशी आणि सोनम रघुवंशी यांच्या कहाणीने संपूर्ण देश हादरला. 23 मे 2025 रोजी नॉन ग्रिएट गावात पोहोचलेले जोडपे त्यानंतर बेपत्ता झाले. राजा आणि सोनम मेघालयातील शिलाँग येथील डबल डेकर लिव्हिंग रूट ब्रिज नॉन ग्रिएट गावात भेटायला गेले होते. हेच ते स्थान होते जे या हत्येचा मूक साक्षीदार बनले. त्याच दिवसापासून दोघे अचानक बेपत्ता झाले. मग राजा व सोनम दोघेही सापडले नाही. त्यांचे कुटुंब अस्वस्थ झाले होते. दुसऱ्या दिवशी स्कूटी सोहराजवळील कणक घेतलेल्या अवस्थेत आढळली. पोलिसांना या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात आले. बेपत्ता जोडप्याचा खटला नोंदविला गेला. शोध पोलीस आणि स्थानिक प्रशासनाने शोध ऑपरेशन सुरू केले. हे कुटुंब इंदूरहून शिलाँगला पोहोचले. सोनमचा काहीच संकेत नव्हता. हरवलेल्या जोडप्याच्या रोमांचक कोणातून माध्यमांनी या प्रकरणाची नोंद करण्यास सुरुवात केली. मग हळूहळू संशयाची सुई सोनमवर फिरू लागली. दुसऱ्या दिवशी म्हणजेच 2 जून रोजी पोलिसांना वेसावदांग धबधब्याजवळ खोल खंदकात एक मृतदेह सापडला. शरीराची स्थिती अत्यंत वाईट होती. मृतदेह कोणाचा आहे हे ओळखणे कठीण होते, पण राजाच्या हातावरील टॅटूने त्याच्या ओळखीची पुष्टी केली. पोस्टमॉर्टममध्ये या हत्येची पुष्टी झाली. डोक्याला खोल दुखापत झाल्याने आणि ढकलून राजाचा मृत्यू झाला. परंतु सोनम अजूनही गायब होती. सोनमच्या बेपत्ता असल्याने पोलिसांचा संशय बळकट झाला. माध्यमांमध्ये असे अहवाल आले आहेत की सोनम ही या हत्येचा मुख्य सूत्रधार आहे. पोलिसांनी तिला शोधण्यास सुरुवात केली. 3 जून 2025 रोजी सोनमला गाझीपूर येथून अटक करण्यात आली. पोलिसांनी अखेर सोनमला उत्तर प्रदेशातील गाझीपूर येथील धाबा येथून अटक केली. तथापि बातमी अशी आहे की तिने आत्मसमर्पण केले आहे. लपून बसताना ती गाझीपूरला पोहोचली. अटकेनंतर तिला वैद्यकीय तपासणीसाठी पाठविण्यात आले आणि त्यानंतर पोलीस रिमांडवर नेण्यात आले. चौकशीदरम्यान अनेक धक्कादायक खुलासे केले. इंदूर येथे राहणारा राज कुशवाह याच्याशी सोनमचे संबंध असल्याचे कळून आले. प्रकरणात राज कुशवाह यांचे नाव आले. लग्नाआधी दोघांचेही नाते होते. माहितीनुसार सोनमला कुटुंबाच्या दबावाखाली लग्न करावे लागले, परंतु ती राज यांच्याशी संपर्कात राहिली. मग दोघांनीही राजाला ठार मारण्याचा कट रचला. राज कुशवाह यालाही पोलिसांनी अटक केली आहे. डीजीपीचे प्रेस स्टेटमेंट मेघालयाचे डीजीपी मी नॉन ग्रँग यांनी पत्रकार परिषद आयोजित करून या हत्येची संपूर्ण माहिती सामायिक केली. डीजीपीला सुपारी नट किलिंगची शंका वाटते आहे. पोलीस आपली पुढील कारवाई करतीलच, पण तिने केलेल्या कृत्याची तिला शिक्षाही मिळेलच. पण एखाद्याचा जीव घेऊन आपल्याला आपले प्रेम कधीच मिळत नाही हे आपण लक्षात घ्यायला हवे. सोनम यातून दुसरा मार्ग काढू शकली असती, परंतु तिने तसे केले नाही आणि केवळ प्रेम मिळवण्यासाठी तिने आपले आयुष्य बर्बाद केले. असे हे एखाद्याचा जीव घेऊन त्यावर आपल्या प्रेमाचा ताजमहाल उभा करणे योग्य आहे का? तुम्हाला काय वाटते? कृपया आपली प्रतिक्रिया कमेंट्समध्ये नोंदवा. अशाच नवनवीन अपडेट जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा. धन्यवाद.